नमस्कार, मी भारती काळेकर टेस्टी टोस्ट किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे दही वडे कसे बनवायचे. तर चला बघूया. प्रथम मी हे उडदाची डाळ आहे ना, ती रात्री भिजत घातली होती. ही पाव किलो उडदाची डाळ आहे, ती फुगून एवढी झाली आहे. आणखीन इथे तेल मी काढून ठेवलं आहे, तळण्यासाठी तेल काढून ठेवलं आहे. आणि हे पाणी आहे ना, दही वडे तळल्यानंतर या पाण्यामध्ये टाकायचे. मग त्या पाण्यामध्ये मी थोडं मीठ टाकते, थोडंसं मीठ टाकते. आणि हे हिंग आहे, हिंगाने छान चव येते दही वड्याला. ते थोडंसं असं टाकते मी. ते बाजूला ठेवते. आणि हे मी वाटून घेते मिक्सरमध्ये. हे मी आधी जिरं वाटून घेतलं होतं, तर त्याच्यामध्येच मी हे तळून घेते, हे करून घेते. हे बघा, हे असं क्रीमी झालं पाहिजे. हे क्रीमी झालेलं आहे. तर क्रीमी झालेलं आहे तोपर्यंत मी काय करते, इकडे तेल तापवत ठेवते. आपल्याला तळायला लागते, तर मी प्रोसेस तुम्हाला दाखवते कशी करायची ती. तर इथे तळायला ठेवले मी ते. आणि हे आहे ना क्रीम, आपल्याला हाताने घोटून घ्यायचे. त्यामुळे काय होईल, पीठ हलकं झालं ना की वडे छान फुगतात आणि आतून असे मस्त जाळी पडते त्याला, आणि खायला पण छान लागतात. हे आहे ना, या हाताने ना, हे असं पीठ आहे ना, एकाच दिशेने फिरवायचं याला. म्हणजे पीठ जेवढं आपण हलवू ना, तेवढं ते हलकं हलकं होतं आणि वडे छान मऊसूत होतात. आता याच्यात आपण थोडं मीठ टाकूया. चवीनुसार आपण मीठ टाकलेलं आहे याच्यामध्ये. म्हणजे जास्त जेवढं फेटून घेणार ना, तेवढं काय होतं की सोडा घालायची गरज नाही आपल्याला. आणि कसं झालं आहे, म्हणजे झालंय की नाही, तर कसं टेस्ट करायचं मी दाखवते तुम्हाला. त्याच्यासाठी मी एक वाटी घेते. वाटीमध्ये मी असे पाणी घेते. हे पाणी घेते, असं चांगलं फेटून झालं ना, इथं झालं ना की काय करायचं, एक गोळा घ्यायचा, असं गोळा घ्यायचा आणि त्या गोळ्याला ना असं पाण्यात टाकायचं. बघा, तरंगायला लागलाय असा गोळा, तर समजायचं छान झालंय, पेटलंय. स्टार्ट. हे आता हे केलेलं आहे ना पीठ, ते मी चांगलं सॉफ्ट करून घेतलंय. आणि इथे तेल पण टाकलेलं आहे चांगल्यापैकी. आणि एकदम मोठा नाही ठेवायचा, ते आतमध्ये मग कच्चे राहतात. तर मीडियम टू लो ठेवायचा गॅस. आणि काय करायचं की हाताला आपल्याला पीठ चिकटतं ना, मग काय करायचं, थोडंसं पाण्याचा हात घ्यायचा, आणि त्याने मीडियम आकाराचे, अगदी लहान पण नाही अगदी मोठे पण नाही, मीडियम आकाराचे असे वडे टाकायचे. मोठे टाकले की ते आत कच्चे राहतात, अगदी लहान टाकले की खायला हे नाही होत, मजा नाही. हे बघा, इथे असे मी टाकले त्याच्यामध्ये, तुम्ही बघू शकता. असे टाकले, जास्त पण टाकायचे नाही, जेवढे कढईत राहतील तेवढे टाकून तळू शकता. स्टार्ट. आता हे बघा, हे आता आपण गोल्डन मध्ये तळायचे, एकदम पण करपवायचे नाही.
ठेवायचे आहेत आपल्याला. हे गोल्डन झाले की छान लागतात. आणि आतून गॅस पण मी लो टू मिडियम ठेवला आहे, तर तो पण तुम्ही बघू शकता. एकदम पण मोठा नाही आहे आणि लहान नाही आहे. स्टार्ट. आता हे बघा, हे छान असे गोल्डन कलरचे झालेले आहे. बस जास्त करपवले ना तर मग खराब लागतात. तर हे बरोबर आहे. तर मी गॅस बंद करते आणि 2 मिनटं अजून त्याच्यात ठेवते. ते तळलेले आहेत ना, काय करायचं, असं काढून हे आपण हिंगाचं आणि मिठाचं पाणी केलं की नाही, त्याच्यात हे असे घालायचे. म्हणजे छान पाणी, त्या हिंगाचं पाणी मिठाचं पाणी त्यात गेलं ना की छान लागतात खायला आणि सॉफ्ट होतात एकदम. स्टार्ट. आता हे वडे तळलेले आपण मिठाच्या आणि हिंगाच्या पाण्यात टाकलेले, त्याचे मस्त सॉफ्ट झाले. तर हे थोडा वेळ राहून दे, तोपर्यंत मी तुम्हाला दाखवते दुसरं काय करायचं. हे आहे चिंच आणि खजूरचं चटणी आहे. ही तिखट चटणी आहे, कोथिंबीर, चाट मसाला आहे, मीठ आहे, लाल तिखट आहे आणि हे जिरं पावडर आणि हे साखर घातलेलं दही आहे. याच्यात साखर टाकून मी ब्लेंड केलेलं आहे, ते आहे. आणि माझ्याकडे एक शेव आहे. तर मी सांगत तुम्हाला दाखवते रेसिपी. काय करायचं, हे वडे आहेत ना, थोडेसे असे पाणी काढायचं आणि असे दाबायचे. तुम्हाला सोपी एकदम रेसिपी कशी करायची ते दाखवले, तर तुम्ही करू शकता. हे असं टाकायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला ही तिखट चटणी आहे, ही थोडीशी टाकते मी. त्यानंतर ही गोड चटणी आहे. याच्यामध्ये तुम्ही डाळिंबाचे दाणे किंवा खारी बुंदी असते ती पण टाकून खाऊ शकता. त्याच्यानंतर याच्यात मी दही टाकते. हे दही आहे, असं भरपूर टाकायचं म्हणजे छान लागतं. त्याच्यानंतर मी हे टाकते थोडंसं मीठ, चाट मसाला, तिखट, जिरं पावडर, आणखीन एकदा थोडंसं, आमच्याकडे गोड आवडतं खायला भरपूर, आणि थोडंसं तिखट ते टाकूया. त्यानंतर हे शेव आहे. तुम्ही शेव टाकले चालतील, नाही नको असतील तर नाही टाकले चालतील, पण डाळिंबाचे दाणे टाकले की खूप सुंदर लागतं. आणि किंवा खारे शेव वगैरे असतात ना, ते टाकले तरी चालतं. ते जाडे होते शेव म्हणून थोडीशी मी अशी कुस करते आणि ते घालते असे. किती छान दिसते. आणि त्याच्यावर ही थोडीशी कोथिंबीर आणि हा चमचा. आणि आता खायला अजून पाहिजे दही, लबालब दहीने भरलेला असं खाल्लं बस, दुसरं काही खाण्याची गरज नाही आहे. एवढा खाल्लं पोट फुल. आता माझी नात टेस्ट करते, तिला विचारूया कसे झाले आहेत ते म्हणून. खा आधी खा. खूप डिलिशियस बनलाय आणि आजी कुठल्या पण रेसिपी बनवते मला खूप आवडतात.
लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला कुठली पण ऑर्डर हवी आहे तुम्ही आम्हाला कॉल करून विचारू शकता. खाली आपण नंबर दिला असतो. थँक्यू.